पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरू असताना भारताने पाकिस्तानचे प्रत्येक डाव हाणून पाडलेत. त्यामुळेच बिथरलेल्या पाकिस्तानने अखेर आता भारतापुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMOमध्ये चर्चा होणार आहे. मात्र हे DGMO म्हणजे नेमकं काय असतं, त्यांचं महत्त्व काय आहे आणि सध्याच्या परिस्थितीत DGMO हे चर्चेत का आलेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाचं वातावरण असताना भारतानं दहशतवादाचा खात्मा करण्याचं ठरवलं आणि 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील जवळपास 100 दहशतवादी ठार मारले. भारताच्या प्रत्युत्तरात जवळपास 35 ते 40 पाक सैनिकांचाही खात्मा झाला. भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबाद पर्यंत धडक मारली होती. पुढे भारताच्या प्रत्युत्तरानं भेदरलेल्या पाकिस्ताननं थेट अमेरिकेकडे मध्यस्थीची विनवणी केली. याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकने अमेरिकेला विनवणी केली. पाक लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर रुबियो यांनी पाक कारवाई थांबवण्याची बोलणी करण्यासाठी तयार असल्याचं भारताला सांगितलं. त्यावर भारताने तिसऱ्या पक्षाकडून कोणतंही आश्वासन स्वीकारलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवाय कोणत्याही बॅक चॅनल ऐवजी पाकच्या DGMOनं थेट बोलावं असं आवाहन भारताकडून करण्यात आलं. त्यानंतर अमेरिकी उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. पाकला मान्य होईल असा प्रस्ताव असल्याचं व्हान्स यांनी पंतप्रधानांना सांगितलं. हे सगळं ऐकून घेत पंतप्रधान मोदींनी त्यांना पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि भारताला ऑफ रॅम्प ऑफर देण्याची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे बजावलं. शिवाय DGMO स्तरीय चर्चा हेच एकमेव माध्यम राहणार असून काश्मीर नव्हे तर केवळ POKवरच चर्चा होईल असंही भारताने अमेरिकेला सुनावलं आणि त्यानंतर DGMO हा शब्द चर्चेत आला. आता DGMO म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच DGMO हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद आहे. भारताचे सध्याचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव भुई आहेत, तर पाकिस्तानचे DGMO मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लष्करी कारवाया, लष्करी रणनीती हाताळणे यासह नियंत्रण रेषेवरील म्हणजेच LOC वरील तणाव कमी करणे ही सर्व कामं DGMOंची असतात. तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारीही DGMOंची असते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या DGMOंनी पाकिस्तानच्या DGMOंशी बोलून तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लवकरच भारत आणि पाकिस्तानचे DGMO हॉटलाईनवर चर्चा करणार असून POK आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात अमेरिकेने सवयीप्रमाणे श्रेय लाटण्याची संधी सोडली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईगडबडीने शस्त्रसंधीची घोषणा केली खरी, पण पाकिस्तानने अवघ्या 3 तासात त्यांना तोंड घशी पाडलं. त्यामुळे ट्रम्प यांचं हसं झालं. खरं तर ट्रम्प यांनी स्वतःहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला, पण भारत सरकार आणि भारतातील विरोधी पक्षांनी त्यांना फारसं महत्त्व दिलं नाही. याचं कारण म्हणजे आतापर्यंत आलेल्या अनुभवांमुळे भारत पाकिस्तान के रग रग से वाकिफ है. याचा परिणाम असा की या संपूर्ण ऑपरेशनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अंतर ठेवत भारताने एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यात यशही मिळवलं. त्यामुळे अमेरिकेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न पुरता फसला. आता पाकिस्तानच्या नाकीनं आल्यानंतर त्यांनी भारतापुढे युद्धविरामासाठी प्रस्ताव ठेवलाय. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMOंमध्ये काय चर्चा होते आणि यातून काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.